दर 2 दिवसानंतर कोणी ना कोणी आमच्या घरी दाणे मागायला नक्की येत आणि विषय असा आहे, शेतकऱ्याच्या घरी आलाय म्हटल्यावर रिकाम्या हाती तर जाणार नाही. आता 2-3 दिवसापूर्वी मी एक व्लॉग अपलोड केलाय, त्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती असे दाणे मागायला आला आणि आम्ही कधीच आलेल्या रिकाम्या हाती वापस पाठवत नाही. तसं जर बघायला गेलं तर हा व्यक्ती असा पण नाही की काही काम करू शकत नाही, स्वतः कमवून तर खाऊ शकतो, पण तरी सुद्धा हा असं का करत असेल. तर एवढं झाल्यानंतर आता मोटर चालू झाली होती. आता मी अद्रकीवरती पाणी पण शिंपून घेत, कारण आपण जोपर्यंत ती लावत नाही तोपर्यंत यावर पाणी शिंपत राहावं लागतं. हौद भरून पाणी पार खाली गेलं तरी सुद्धा मोटर बंद नाही झाली. चला तर जाऊ दे, एवढं करून आम्हाला जायचं होतं वडाच्या शेतात आणि आज गाडी चालवणार होती ती. तर आम्ही आता वडाच्या शेतात आलो होतो. या शेतात शिवलिंग बसवलेलं आहे, तर तिथं आम्हाला निवद व्हायचा होता. या शेतात आल्यावर मला काय दिस, या डाव्या बाजूला आमचं शेत आणि उजव्या बाजूला काका. ते सगळं ठीक आहे, पण मला मध्ये बांधच दिसत नव्हतं. बरं जाऊ दे, आम्हाला जायचं होतं दर्शन घ्यायला. इथे येऊन शिवलिंगाला आंघोळ घातली आणि या शेतात एकदम शांत वातावरण होतं, कारण हेच एक शेत आमचं रोड पासून दूर आहे. आज इथं येऊन खरंच खूप भारी वाटलं. सुट्ट्यांमध्ये हीच एक भारी गोष्ट असते की गावाकडे आल्यानंतर आपल्याला एकदम शांतता वाटते. बस कॉलेजला जाताना आपण पूर्ण रिफ्रेश होऊन जातो. इथून मला खूप भारी असा सनसेट बघायला भेटला, म्हणजे सूर्याला चारी बाजूनी ढगांनी अडवलंय तरी त्याची किरण बाहेर पडतात. असं वातावरण आपण फक्त गावाकडेच अनुभवू शकतो. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.